बघा मित्रांनो, आज सुंदर असा हिंदकेसरी मैदान पार पडला. त्याच्यामध्ये आपण मुंबईचा बादल याचे सर्व अपडेट तुम्हाला पोहोचवल्या आणि शेवटी आता फायनलचा फेरा पण झाला. गुलाल पडलाय बैलाच्या अंगावर. विचारूया काय बोलाल, किती नंबर झालाय? 3 नंबर झाला सर. 3 नंबर बघितलं ना आम्ही, पण 3 नंबर बहुतेक 3 नंबर किंवा 4 नंबर याच्यामध्ये होईल. 3-3-3-4 असा काहीतरी आहे. बरोबर आहे. आता मागच्या दिवसापासून तर आज म्हणजे बघा सलग मला वाटतं 5 फेरे. सो विचार केला होता का 5 फेरे बैल पळून आज गुलाल घेईल? 5 फेरं पण पळून आम्ही परवा दिवशी आलोय. तिथपासून जास्त काही बैल खाहीत नाही आणि पाणी पण बाटलीमध्ये पाजायला लागतो. बैल खावायला लागतो, त्याला म्हणजे चारायला लागतो, तर खातो. नाही तर इकडं काय खाहीत नाही तो. ज्या टायमाला सकाळी गट पळाला ना, तिथंच म्हणजे एक सर्वांना अपेक्षा लागल्या की काहीतरी आज बादल करून दाखवतंय. सगळी बोलत होती काय 1-2 नंबर तर करेल. आम्ही बोललो का गुलाल भेटला पास झाला आम्हाला. 3-4 नंबर आहे. बरोबर आहे. आणि सेमीला पण मी बाईट तुमची घेतली होती. ज्या वेळेला टेकडीवर काही लोक होती ना, गाडी ज्या वेळेला सेमीला सुट्टी निकाल घेतली ना, तर तिथं लोकांच्या मनामध्ये पण होतं की ही गाडी 1 नंबर करते. पण तुमचं मत होतं की आम्हाला गुलाल मिळाला, बस तेच काफी आहे. आणि बघा चांगलं असं उत्तर पण आला होता. बैल थोडा आरामामध्ये असता तर भविष्यामध्ये 1 नंबर झाला पण असता. पण बैलाला थकवा आहे थोडा. 2 दिवस लगातार पळतो बैल, नाही एवढ्या लांबून उभा राहून. आता उभा राहूनच जाईल बैल. बरोबर आहे. आता बसत कायम नाही. कायम मी प्रश्न घेत असतो मुंबईला ज्या वेळेला लंपी झाल्यानंतर ना, बादलला एक फेरा काढल्यानंतर ना खूप जास्त म्हणजे असं त्याला दम लागायचा किंवा असं तो हे करायचा बघा. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये लोक बघून कमेंट सुद्धा करायची की त्याला काहीतरी उपाय करायला पाहिजे. आणि ते सर्व तुम्ही भान ठेवून आज 5-5 फेरे बैल पलवतात. काय सांगाल, म्हणजे काहीतरी एक जादूच झाला. 5 फेरं म्हणजे त्याचा आता दुधाचा आम्ही जो प्रमाण होता ना 5-6 लिटर पाजतो, तो आता सध्या त्याला आम्ही बंद केले. थोडा छातीला बैलाला म्हणजे कफ झालतं आणि सर्दी जाम होत होती बैलाला. थोडे दिवस आम्ही दूध बंद केलंय बैलाला. त्याच्यामुळे दम नाही लागत बैलाला. धापा टाका. बरोबर आहे. बघा सुरुवातीला बाईट झाली होती, कुठेतरी एक गाडीतून वासरू घेतला होता आणि आज अखंड महाराष्ट्र गाजवतोय. सांगा एकदा पुन्हा, आज हिंदकेसरी झाले म्हणून कितीची खरेदी होती? डबल हिंदकेसरी झाला बैल. 43,000चा खरेदी होता. आपण बैल आणला होता दुसऱ्यासाठी. दुसरी आपल्याजवळ घरची वासरा होती, आणली होती आपण. पण तो त्यांच्यासाठी आणला होता, तो त्याही नाही नेला. तर आपण ठेवला वासरू, तो मन सोडून बैलाची सेवा केली. त्याला 4-5 लिटर दूध पाजित आम्ही. तो 3-4 महिन्यामध्ये बैल डायरेक्ट चालू झाला. तर त्या दिवसापासून पळतो म्हणजे त्याला बिमारीमध्ये काल बी झाला काय 6-7 महिना 8 महिना त्याच्या वर्षभर आम्ही असाच म्हणजे गेला बैला. लंपीतून निघून बी बैलांनी चांगला कमबॅक केला. बघा म्हणजे सातत्याने बघायला गेलं ना, तर आज बादलवर सर्व लोकांचे लक्ष असतं का? तर आदतपासून आज मी बघतो ना, मुंबईला 2024 सीझन पण त्याच्या नावावर राहिली. कारण त्यावेळेला ज्या गाड्या व्हायच्या ना, सोन्या कुकारीचा भरपूर साऱ्या मथुरमध्ये पळाला. म्हणजे नामांकित बैलांसोबत पळून त्यांनी मोठमोठ्या लढती केल्या आणि त्या पण आनंदाच्या. सगळ्या बैलांच्या पळाला. अजून लय आमची बैलांच्या पळलतो. आता बैल पहिल्यासारखा रुटीनला आलाय. आणि बऱ्याचशा लोकांचं ज्यांचं कॉल बी येते ना आपल्याला, चांगल्या चांगल्या बैलांचं कॉल आलं, त्यांना पण बैल आपण देऊ. बघा आता या हिंद केसरी मैदानाविषयी काय बोलाल? कारण कुठेतरी मला वाटतं 2024ला येऊन 25चा एक गॅप पडला, 26ला पुन्हा गुलाल घेऊन जातात. या मैदानाविषयी काय बोलाल? या मैदानासाठी माझी 1 महिना अगोदर तयारी होती. मी जो कालचा पायरा केलता तो जवळजवळ 20-25 दिवस अगोदर पायरा केलता कुठेतरी बलमाचा. बलमाचा. आणि हा पण तुम्ही मगाशी बाईटमध्ये सांगितला कुठेतरी 15-20 दिवस अगोदरच पहिला झाला. हा पण आता ह्यो पण त्याच्या आता 10 दिवस अगोदर झाला. याच्या अगोदर पण मी बोललो होतो का आम्ही लगातार 2 दिवस पळणार आहे. म्हणजे हार हो का जीव तो बैलाची थोडी जिगर काय आहे ती दाखवायची होती आम्हाला. ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे. बैलांनी करून दाखवलं. करून दाखवलं. बैल कारण करून त्याला दाखवलं, कमी आपण लेखतात. नाही करून दाखवत, पण त्यांनी करून दाखवलं. बरोबर. काल तुम्ही बाईटमध्ये एक शब्द दिला होता की आमच्या बैलाला कमी लेखलं जातंय आणि कुठेतरी त्याला त्याच्यासाठी करायचं आणि त्यांनी आज केलंय. लय जिद्दी येतो. आपण लोकांच्या सारखा नाही बोलत, कधी मोठ पण नाही करीत आपल्या बैलाचं. पण बैल ह्यो दुसरा कोणत्या जवळ असताना तर अजून भविष्यात लय पुढे झाला असता. आपण धंदा समजून समजा. आता तबेला आहे माझा, भावांचा पण तबेला आहे. सर्व टीम म्हणजे आपली आता प्रेक्षक आहेत. आता हे पुण्यातले पण काही लोक आहेत. सनी बैल आहे त्यांचा, ते पण आहेत आपल्यासोबत. भविष्यात त्यांच्या बैलाच्या सोबत पण बैल आपला पळल. बघा म्हणजे परत आमचे पागऱ्यावाले, त्यांचा पण बैल आज सेमीला होता, त्यांच्यासोबत बी पळल. देऊ सर्वांना देऊ. परत हे कामोट्यावाले आहेत. परत आपली कांसाची टीम आहे. आता गावातले पोरं आहेत आपली सगळी. आता संध्या आता घरी गेल्यावर बैलाला बघायला भरपूर येतील लोक. बघा हा, म्हणजे कुठेतरी आनंदाचा उत्सव आज घरी पण होणार. घरी पण होणार. आणि डबल हिंद केसरी, बघा डबल हिंद केसरी मान मिळवणं पण खूप मोठी गोष्ट आहे. डबल हिंद केसरी ह्यो मानाचा मैदान आहे. इथं ह्यो लय मोठा काम आहे. म्हणजे
मन थोडा ह्या होतो माणसाचा. बरोबर. कारण कुठेतरी आनंदाची. आता बरोबर. चला मी तुमच्याशी भरपूर जसं मुलाखती झाल्यात. आज आदेशशी थोडंसं बोलतोय कारण कुठेतरी एक निस्वार्थ प्रेम आणि ज्या वेळेला बंदी आपला लंपीचा काल आला होता बादलवर, त्यावेळेला खूप जास्त मेहनत घेऊन त्याला उभा केला. बोल आदेश काय बोलशील? हिंद केसरीचा पेडगावचा हा दुसरा गुलाल घेऊन जातात तुम्ही. काल पण बैल राहिला असता, पण काय कड पण लागली आणि थोडी बैलाची पण देखरेख थोडी कमी, म्हणजे बैल बसत नव्हता फार्म हाऊसवरती. बैलाला आराम असताना बैलांनी काल पण करून दाखवला असता. म्हणजे काल सुद्धा गुलाल घेऊन दाखवला. गुलाल म्हणजे काल आमची वेगळा प्लॅन होता. काल आम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये आलेलो, पण जाऊ दे, काय आता नीतीला मान्य नव्हतं, पण आज करून दाखवला बैला. बघा. आणि जसं आता हा मैदान आहे, आता तुम्ही पण खाली पण होतं, तुमच्या पायावर पण लागला. मगाशी नानांनी सांगितलं की बघा आदेश म्हणजे जे सुट्टी करताना त्याच्या पायावर लागताना इथं एकच संधी असते, गाडी एकदा हातातून सुटली तुम्हाला पुन्हा फायनलला पलता सुद्धा नसता आला, पायावर मार खूप लागला, तरी पण मनामध्ये ठेवलं की बादलला विशेष सोडायचा आहे. तर बैलाचा सुट्टीचा विषय असा आहे, बैलाला थोडा मध्ये प्रॉब्लेम झालेला, जरा वेगळा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे बैल मस्ती करतो. आणि बैल सुट्टीला मी नसलो तर बैल मारणार नाही, कारण की बैल मारायला धावतो आणि माझ्या आजच नाही भरपूर वेळा लागतो. फक्त त्या मारायला मी काहीच समजत नाही. बैलासाठी मी सर्व काही केलेलं आहे आणि बैलाच्या पुढे भरपूर काय करत राहीन. बरोबर. म्हणजे केलंय तुम्ही, मेहनत घेतली आणि तुमच्या मेहनतीचं फल देतोय तो. तर बैलाची मेहनत म्हणजे बैल सर्वच मेहनत घेतात. बैलाची लहानपणापासून आहे ना, तर घरातले आमच्या कमसे कम 14-15 लोक आहेत. एवढा बैल दुसऱ्याकडे राहिला पण नसता आणि बैलाचा एवढा जीव घरातल्या माणसांवर आहे ना, का बैल बघल्याशिवाय बैल जात नाही. आणि घरातल्या लेडीजचा असो किंवा पोरांचा असो, बादल काय कधी काय म्हणजे असं जरा कुठे आहे, काय आहे, कसं काय, बैल आजारी झाल्यावर सर्व म्हणजे नाराजच असतात. म्हणजे आता लंपीमध्ये सुद्धा गणपती होते, कमसे कम आमचे गणपती असेच गेले, बाबा पण वारलेले 2 वर्ष म्हणजे असेच गेले. मागच्या वर्षी बाबा वारलेले, 1 वर्ष गणपती लंपी झाला, तर पूर्ण 2 वर्ष असत गणपतीचे बरोबर. गेले आमचे. आणि मला वाटतं जर मागच्या वर्षी पण आला असतं तर कदाचित ही हॅट्रिक सुद्धा असते गुलालाची. हॅट्रिकच असते, 100% हॅट्रिक असते. मागच्या वर्षी पायरा पण मोठा होणार होता आपला, पण बाबा वाढले त्यामुळे बैल आणला नाही. आणि आठवणी काय सांगाल? अखंड महाराष्ट्र फिरत असतात, भरपूर जणांचं नानाला आता फोन चालू झाले आहेत आणि प्रत्येकाला नानाचा शब्द बघा कायम आलेला आहे, आम्ही प्रत्येकाला बैल देऊ. बैल आम्ही प्रत्येकाला देऊ. आम्हाला आज बैलांनी करून दाखवला, कारण की लोकांचं आहे ना असं म्हणणं होतं का बैल एकच फेरा पळतो, पण बैलाची एवढी धमक आहे, बैल अजून उद्या पण पळवला ना बैलांनी, फक्त आज रात्र घालला ना बैल उद्या पण फायनल आहे. बघा, म्हणजे शक्यही नव्हतं की कुठंतरी 5 फेरे खाऊ गोष्ट नाही. शक्ती म्हणजे आज 3 दिवस बैलांनी त्याच्या स्वतः मनाने खाल्लाच नाही. आम्ही स्वतःहून चाडून त्याला हे केलं, पाणी सुद्धा बाटलीने पाजलेलं आहे. आणि काल पण बैल बसला नाही, काल बैल पूर्ण रात्र बसला नाही, परवा दिवशी पूर्ण रात्र बसला नाही, आता पण मैदानात बसला नाही. ती बैलामध्ये एवढी धमक आहे, बैलाला मूलचं आहे, मध्ये आपला प्रॉब्लेम झालेला तोच बैला बोलतात का इंजेक्शन मारतात. बैलाला अजूनपर्यंत इंजेक्शनचा हे पण नाही, बैलाला इंजेक्शन दिला ना बैल काय करेल ते सांगू शकत नाही. बैल हातात पण नाही राहणार बैल. बघा, म्हणजे कुठेतरी संशय घेतला जातोय. संशय म्हणजे आहेत काही जण आपलेच बाजूचे आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे का बैलाला इंजेक्शन देतात, त्यानं बरं बैलाला इंजेक्शन दिलं असतं तर बैल आज राहिलाच नसता इथे. बरोबर आहे. चला आता आज व्हिडिओ इथं थांबूया आपण. कोणाला समर्पित करतात आजचा गुलाल तुम्ही? हा गुलाल आमच्या बाबाला समर्पित करतो, कारण की मागच्या वर्षी आमचा गुलाल हुकला. बाबाला समर्पित करतो आणि आमच्या गावातले सर्व प्रेक्षकांना, कारण की जेवढे प्रेक्षक आहेत ना आमच्या गावातले सगळे गावकरी एवढे खुश असतील ना, सर्वांचं फोन चालू होते का किती कसं काय, सर्वांचं म्हणणं होतं 1 नंबर करावा, पण इथे फायनलला राहिला हीच महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. चला थांबूया. आनंदाचा गुलाल आणि तुम्हाला या गुलालाच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.